शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू. 7 महिन्यांच्या वेतनासाठी लढा देणार. श्री शनैश्वर देवस्थान येथे कार्यरत कायम कर्मचाऱ्यांनी मागील 7 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वेतनाबाबत प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपोषणास सुरुवात केलेली आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी प्रशासक आणि कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांना निवेदन सादर करून तात्काळ वेतन अदा करण्याची मागणी देखील केली होती. तरीही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. तरीही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 7 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम झाला असून दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यापूर्वी त्यांनी प्रशासकीय समिती तसेच राज्याच्या वरिष्ठ पातळीवर निवेदने दिली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे. प्रलंबित वेतन तात्काळ देणे, पुढील काळात दरमहा निश्चित तारखेला नियमित वेतन देण्याची हमी देणे, तसेच गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे की काही दिवसात त्यांच्या मागण्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण सुरू राहील. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन निर्णय घ्यावा. तसेच सर्व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. उपोषण पूर्वी काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार प्रशासनच राहील असे सर्व कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. नेवासा प्रतिनिधी लखन वाल्हेकर यांचा रिपोर्ट. कामगारांची परिस्थिती फार बिकट आहे. 5-7 महिने झाले आम्हाला पगार नाही आहे. अक्षरशः आमची दिवाळी कुरडी गेली आणि तुटपुंच्या पगारावर आम्ही कामं करतो. तर आमचे एवढे सगळे नवयुवक तरुण मंडळी सगळे आमच्या कामाला, पण प्रश्न आम्हाला उडीची उत्तर येतं आहे. वेळोवेळी आम्ही जातो तर आम्हाला काम सगळे सांगतात, कामं सांगतात सगळे. आम्ही रोज कामावर पण येतो, आमचं थंब वगैरे सगळं होतं आमचं, पण आम्हाला पेमेंट 7 महिने झाले आमचा पगार बंद आहे. तर प्रश्नाला आमची एवढीच विनंती की आमचे पगार ज्या काही मागण्या आहेत त्या आमच्या लवकरात द्यावेत, एवढी आमची विनंती आहे. काय नाव आपलं? सुनील लाट. पगार नाही आहे. मी लांबून येतो आहे. मी अपंग आहे पायाने. 40 किलोमीटर लांबून येतो. दररोज येतो आहे. पगार नाही. परिस्थिती आहे गरीब. मग काय घरचा पगार झाला तर भागला असता. देव यंदा कडू गेलेली. खर्चा करता पुरुष स्वतः मी आहे. 7 महिने झाले शनी शिंगणापूर येथे पगार झालेला नाही. लोकांकडून उसने कर्ज घेऊन आम्ही घर खर्च भागवतो आणि आम्हाला येण्यासाठी रोजचं 100 रुपयाचं पेट्रोल स्वतः लागतं आहे. त्यामुळं घर खर्च चालवणं हा खूप अवघड झाला आणि सरकारला एवढीच कळकळीची विनंती आहे की 7 महिन्याचं वेतन जे आहे आमचं ते त्वरित वर्ग करावं आमच्या खात्यामध्ये. काय नाव? तागड प्रकाश बाबासाहेब. नमस्कार. जय कामगार. कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य या नात्याने आज हे जे उपोषण घडतं इथं, हे जे आंदोलन घडतं आहे याची आम्हाला माहिती मिळाली आणि सदरील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तात्काळ स्वरूपात अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातून मी इथं शनीश्वर देवस्थान येथे हजर झालेलो आहे. एकही मागणी या कामगारांची असंविधानिक नाही. आर्टिकल 21ला धरून सगळ्यांनी मागण्या केलेल्या आहेत. राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी. याच्या खाली हायकोर्टामध्ये रिट तात्काळ स्वरूपात ह्या लोकांच्या वतीने दाखल होणं गरजेचं आहे. पण प्रशासन काय करतं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यायाधिकाऱ्यांसमोर यांचे प्रकरणं प्रलंबित आहे असं सांगून यांच्या मागण्या टाळत आलेलं आहे आत्तापर्यंत. तर याच्यामध्ये कसं आहे, कामगार जो असतो हा तळागाळातला व्यक्ती असतो. कायदेशीर माहिती त्यांना नसल्या कारणाने किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन कधी मिळत नाही. त्याचा गैरफायदा प्रशासन हे वारंवार घेताना आपल्याला बऱ्याचशा सरकारी आस्थापनांमध्ये दिसते. तोच एक विचार मनात धरून आज रोजी अहिल्यानगर येथून शनीश्वर देवस्थान येथे येऊन सदरील आंदोलनाला आम्ही कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि सदरील आंदोलनात सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.